मंडळी कशा आहेत? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. आपण मागची राईड मोठी केली होती ती कोकणची, आणि आता थेट कोकणातून डायरेक्ट आता कर्नाटक म्हणजेच गाणगापूर. आणि आपल्यासोबत आहे बायकोला घेऊन आलो आहे. आणि ते पण आहे बघा, आपली गाडी तीच, तिच्यासोबत आलो आहे आपण डायरेक्ट गाणगापूरला. मजा येईल, मजा खूप. चला तर आता जाऊया आतमध्ये दर्शन घ्यायला. Continue on Akkalkot, D Gangapur Road for 4 kilometers. नारळ घेतलाय तेव्हासाठी. गाडी आपली इथे आहे आणि बॅग या दुकानामध्ये ठेवलेली आहे. हे बघा, इथून एंट्री आतमध्ये जायला. जाम गर्दी आहे आज. पोचलो आपण एकदाचा. बघा गर्दी किती आहे. चला आता बघू किती लाईन आहे दर्शनाला. दर्शनाची लाईन आहे ना ती बाहेरून आहे. गर्दी एवढी आहे ना, कम से कम 1 घंटा जास्ती जाईल आम्हाला दर्शन घ्यायला. बाबा ही बघा, गर्दी बघा किती आहे. काम 25. हे बघा गर्दी बघा. मित्रांनो 5 मिनिटात आरती चालू होईल. आता कंप्लीट ना 12 वाजता आरती चालू असते. आता 5 मिनिटं फक्त बाकी आहेत. मजा येईल, मजा. आलो. देवी ते आतमध्ये. मंडळी भिक्षा मागायला चाललोय. आरती चालू आहे तिकडं. भिक्षा मागून लगेच मंदिरात जातो परत. जाम गर्दी आहे, जाम गर्दी आहे. भिक्षा मिळाली दोघांना पण. तुम्ही खाल्ला? चला तर खातो आणि मंदिरला जातो. मंडळी फुल भरलाय मंदिर, जायला जागा नाही आतमध्ये. चला बघू आता इथं कुठेतरी आपण जाऊया मंदिरला. आणखी जवळ काय असेल ते बघूया आपण. पूर्ण भरलाय मंदिर, पूर्ण भरलाय. मंडळी आता पोचलोय शनिदेवाच्या इथे मंदिरला. त्यांच्यासाठी घेतलाय. ते बोलले जातात पहिला संगमेश्वरला जावं लागतं, मग नंतर इथं, नाही तर दत्तदेवांच्या इथं काहीतरी दर्शन घ्यायला. त्यामुळे काही माहीत नव्हतं तेवढा. तर आता आलं इथं. ते बोलले की दत्तांचं दर्शन घेतलं आहे तर या मंदिरला जावं, मग नंतर संगमेश्वरला जावा. हां, मग दर्शन पूर्ण होतं बोलते. तर चला दर्शन करूया आपण. पंचमुखी गजानन मंदिर आहे. आणि हा मंदिर बघा
झूम करून दाखवता बघा मित्रांनो, ती बघा शनिदेवाची मूर्ती तिकडं आहे. तिकडे पण गर्दी आहे. तर आता हा दर्शन झालेला आहे आणि आता आपण संगमेश्वर म्हणजेच नदीचं नाव आहे संगमेश्वरच आहे बहुतेक. तर आता आपल्याला तिकडे जायचं आहे. तर चला. बजरंगबली बघा किती मोठा. हा संगमचा रस्ता आहे. आता संगमला जाऊन बघूया आता कुठे जायचं आहे, कसं काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. पोचलो आपण संगमला. चला आता आतमध्ये जाऊन बघूया. कुठं काढ तुमच्या काय मनात आहे ना सगळं बोलून औदुंबरला बांधायचे असते. एक साथ दिवा असते औदुंबर पाशी लावायचे. दिवा हां औदुंबर पाशी लावायचे. हे औदुंबर हे नाही नदीला सोडायचे. भीमा अमर जे दोन नदी संगम आहे ना ते दिवा हे नारळी सगळं फुल अर्पण करायचे. हे तर नारळाने आमचं झालं असं की घाईघाईत आम्ही पहिला तिकडे गेलो, पण पहिला इथे यायचं होतं आम्हाला नदीपाशी. तर तिकडचे लोक बोलले की जाऊ द्या, बोलते चालेल असं काय नसते. जाऊ द्या तर काय करणार त्याला. चला इथे पण गर्दी बघा किती आहे. ही बघा नदी आली. चला खालीच भेटूया आपण. चला मंडळी, दिवा तर सोडला आपण. आता ना तो समोर झाड आहे ना उंबराचा, तिकडे पण जायचं आहे. तिकडे एक दिवा लावायचा आहे. तो ज्योत आहे ना ती याच उंबराच्या झाडाखाली लावायची होती. ते बघा तिकडं ती लावली आणि 5 प्रदक्षिणा कंपल्सरी म्हणजे माराव्या लागतात. तर ते मारून आता झालंय आपला. आणि हे बघ आता आपल्याला डायरेक्ट इथून स्वामी समर्थांच्या इथं म्हणजे अक्कलकोटला जायचं आहे. तर चला मग आता इथून निघूया आपण अक्कलकोटला. सनसेट बघा सनसेट. आता अर्ध्या तासामध्ये पोचू अक्कलकोटला. तर मंडळी पोचलो आपण, बघू शकता तुम्ही. हे बघा खुशी का माहौल आहे भाई, खुशी का माहौल. मला असं वाटतं इथं पण गर्दी जास्ती आहे. चला आता आतमध्ये जाऊनच बघूया काय आहे ते. फुल गर्दी आहे, फुल. दर्शनाला लाईन एवढी आहे ना बाबा, विचारू नका.
खतरनाक गर्दी आहे, खतरनाक भाविकांची. चला बाहेरच भेटू आपण. मंडळी अक्कलकोटला आपण काही थांबलो नाही, कारण आपल्याला जायचं होता तुळजाभवानीला म्हणजे तुळजापूरला. तर आपण ना तिथून डायरेक्ट निघलो आणि काही तुम्हाला काही दाखवलं नाही तिथलं जास्ती काय, कारण आपल्याला ना उशीर होईल. कारण आत्ताच बघा ना रात्र होतच चालले आणि आपण आता पेट्रोल पंपावर थांबलो. ही आपली मॅडम इथं बसले, ही आपली गाडी. आणि तुळजापूरला आपल्याला तिकडे म्हणजे मुक्काम करायचा आहे. तर चला मग तिकडेच भेटूया. बाय बाय. मंडळी तुमचा भाऊ फायनली पोचलेला आहे तुळजापूरला. आणि आपण आता जेवण केला ना, तो समोरचा जो हॉटेल आहे ना तो शिंदे कॉर्नर तिकडे केला. आणि आपला रूम आहे ना, ही जी समोरची बिल्डिंग दिसते ना यात आपला रूम आहे. खूप दमलो आहे मित्रांनो, खूप. तर चला आता झोपतो, सकाळी भेटूया. आणि आजचा व्हिडिओ कसा आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय बाय.